नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला बोलली होती की फुकट्टावाली मंडळी लेझी फूडीच्या घरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले होते। तुम्हाला सगळ्यांना लेझी फूडीचा आतापर्यंतचा प्रवास तर माहितीच आहे। पकाव टॉक्स मध्ये तिने तिची लाईफ स्टोरी सांगितली होती। त्यावेळी साबजी बोलले होते की पकाव टॉक्स वाल्यांनी खूप गोष्टी कट केल्या होत्या। लेझी फूडीने पूर्ण स्टोरी सांगितली होती, पण तिथे काय व्हिडिओ एडिट करायला मी नव्हतो, त्यामुळे त्यांनी अर्धवटच गोष्टी व्हिडिओमध्ये ठेवल्या आहेत। त्यामुळे खूप गैरसमज झाला आहे। तो लवकरच मी लेझी फूडीचा लंच विथ स्टार सारखा इंटरव्ह्यू ठेवणार, त्यात हा गैरसमज दूर करणार। पण काय अजूनपर्यंत साबजीने हा गैरसमज दूर केलाच नाही। मला वाटलं होतं की चला फुकट्टावाले तरी निदान सगळ्या गोष्टी उघडकीस आणतील, पण कसलं काय, फुकट्टाने पण तेच केलं। सर्वप्रथम तर त्या फुकट्टावालीने साबजींना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही लेझी फूडी बद्दल काय सांगाल। तर साबजी बोलतात की मंदिता पॉवर हाऊस आहे, माझी एनर्जी आहे, तिचं ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, कसला विचार नाही करायचा। लग्नानंतर मंदिताने एक दिशा दाखवली मला। अहो साबजी, मी काय बोलते, मंदिता तुमची पॉवर हाऊस आहे खरंच का? पण ती तर नेहमी तुमच्या व्लॉग मध्ये जांभळ्या देत असते। ती स्वतः कधी तुमच्या व्लॉग मध्ये एनर्जेटिक नसते आणि म्हणे ती तुमची एनर्जी आहे। छान हा साबजी, काय स्क्रिप्ट लिहिली आहेत तुम्ही। आणि काय तर ती कसला विचार नाही करत। अहो साबजी, विचार करायला अक्कल लागते आणि ती तर तुमच्या बायकोकडे नाहीच आहे। अहो म्हणजे लहानपणापासूनच होती ना ती, म्हणून तर तिचं नाव लेझी फूडी मंदिता ठेवलं आहे मी। त्यानंतर मंडळी फुकट्टावालीने दुसरा प्रश्न विचारला, तो म्हणजे तुम्ही कसे भेटले। त्यावर साबजी बोलले की मी कंपनीमध्ये काम करत होतो आणि मंदिता एक एजंट होती आणि एक बँकेच्या बाहेर या मॅडमने स्टॉल लावला होता। कोण बकरा भेटला की त्याच्यासोबत गोड गोड बोलायचं आणि पॉलिसी काढायची त्याच्या नावाची। कारण सेल्स मध्ये कसं टार्गेट असतो, जेवढं पॉलिसी सेल करणार तेवढं या एजंट लोकांना इन्सेंटिव्ह भेटतात। साबजी तेव्हा बँक मध्ये गेले आणि तितक्यात लेझी फूडीने त्यांना हाक मारली की सर जरा इथे येता का। त्यावर साबजी बोलले, काय झालं मॅडम। मंजिताने विचारलं की सर पॉलिसी काढूया का। आणि साबजी बोलले हो ठीक आहे। मंजिताने साबजींना ऍड्रेस वगैरे विचारला आणि साबजी त्यांच्या कामाला निघून गेले व साबजी बोलले की दुसऱ्या दिवशी लेझी फूडी आमच्या घरी पोचली आणि आईला भेटली। पहिली गोष्ट तर साबजी, तुम्ही स्वतःला एवढं हुशार आहात असं दाखवताना तुम्ही रस्त्यावर तुम्हाला कोण पण हाक मारते, पॉलिसी काढू का विचारते आणि लगेच तुम्ही त्या व्यक्तीला हो बोलता। कोणती पॉलिसी, काय पॉलिसी, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, पॉलिसी टर्म काय, प्रीमियम किती येणार, मॅच्युअर कधी होणार ती पॉलिसी, असे कोणतेच प्रश्न तुम्हाला पडले नव्हते का त्यावेळी? की एक मुलगी दिसली म्हणून उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत होतात तुम्ही। त्यानंतर तुम्ही बोलले की दुसऱ्या दिवशी लेझी फूडी डायरेक्ट तुमच्या घरी गेली। पण साबजी, त्याच वेळी पॉलिसी काढली होतीत ना तुम्ही, मग तर तुमची पॉलिसी प्रपोजल स्टेज मध्ये होती असणार, मग कसले डॉक्युमेंट्स घ्यायला लेझी फूडी तुमच्या घरी गेली होती। त्यात तुमच्या मातोश्री पण काय ग्रेट आहेत ना, एक अनोळखी मुलगी दुपारच्या वेळी घरी आली आणि तिला डायरेक्ट जेवायलाच बसवलं। मस्त स्क्रिप्ट आहे हा ही। आणि काय तर म्हणे लेझी फूडी कोणताच जात धर्म बघत नाही, कुठेही खाते पिते। अहो साबजी, कोणच नाही पाळत हो हे सर्व, भारतीय आपले बांधवच आहेत, त्यामुळे लेझी फूडी किती ग्रेट आहे हे दाखवणं बंद करा हा प्लीज। लेझी फूडी बोलते कशी, एक दोन वेळा नाही बोलली मी जेवायला, पण सासूबाई मागेच लागल्या होत्या। अहो लेझी फूडी मॅडम, लागणारच ना त्या मागे, त्यांना समजलं होतं आपल्या ठोंब्या मुलाला कोण मुलगी देणार नाही। समोरून सोन्याची अंडी देणारी कोंबडी चालत आली आहे, हिला इम्प्रेस केलंच पाहिजे। मंडळी, काय योगायोग बघा, लेझी फूडीला वालाची भाजी खूप आवडते आणि तिच्या सासूबाईंनी वालाची भाजी बनवली होती त्या दिवशी। लेझी फूडीच्या आयुष्यात जुळून येती रेशीम गाठी झालं होतं। लेझी फूडी साबजींना बोलली की लगेच दुसऱ्या दिवशी नाही, मी 2-4 दिवसाने गेली होती तुझ्या घरी। आणि जेवत असताना सासूबाईने विचारलं की बाय, आमचा ठोंब्या साबजी कसा वाटतो तुला। त्यावर लेझी फूडी बोलते की काय संबंध, जेवायला आली आहे ना मी, साबजी कसा वाटतो हा काय प्रश्न आहे।
म्हणजे लेझी फुडी मॅडम, तुम्ही ठरवून गेल्या होता का साबजींच्या घरी जेवायला? लेझी फुडी मॅडम सासूबाईंना बोलल्या की चांगला वाटतो तुमचा ठोंब्या मुलगा. आणि त्यावेळी साबजींची कोणतरी वहिनी पण तिथे हजर होती. ती लेझी फुडीला चिडवत होती साबजींच्या नावानी. मंडळी, खाटीकचं लग्न तर 3-4 वर्ष अगोदर झालं आहे. मग साबजींची कोणती वहिनी होती तिकडे? आणि आता अचानक ती वहिनी कुठे गायब झाली आहे बरं? त्यानंतर मंडळी, साबजींनी मंदिताला प्रपोज केलं आणि फोन स्विच ऑफ करून टाकला होता. काय लॉजिक आहे मंडळी या गोष्टीमध्ये? हे साबजी एका मुलीला बँकेच्या बाहेर भेटतात काय, पॉलिसी काय काढून घेतात तिच्याकडून आणि डायरेक्ट प्रपोज करून टाकतात. हे साबजी ना टीव्ही सिरियल मध्ये काम करायला हवे होते. ह्यांच्या स्क्रिप्ट ना मस्त असतात. स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये हे खूप एक्सपर्ट आहेत. साबजींचा प्रपोजवाला मेसेज वाचून लेझी फुडीला वाटलं की साबजीच्या कोणत्या तरी मित्राने तो मेसेज केला असेल. तिला असं वाटलं की ठोंब्या साबजी का असा मेसेज करतील. पण मला एक गोष्ट समजत नाही आहे मंडळी, या दोघांनी एकमेकांना एवढं कसं काय ओळखलं? फक्त पॉलिसी काढलं आणि त्यानंतर हे दोघं परत कधी भेटले असं यांनी उल्लेखच केला नव्हता. हे लोक कधी भेटले होते परत? आपले मित्रमैत्रिणींची यांनी ओळख कधी करून दिली होती एकमेकांना? याबद्दल तर त्यांनी काही सांगितलंच नाही. मग मंदिताला का बरं वाटलं की त्यांच्या कोणत्या तरी मित्रांनी तो मेसेज केला असावा? दया, कुछ तो गडबड है. कारण मंदिता बोलली की फोन बंद होता, त्यानंतर 15-20 दिवसानंतर आम्ही भेटलो होतो आणि चांगले फ्रेंड्स झालो. आता मंडळी तुम्हीच सांगा, जर साबजींचा फोन स्विच ऑफ होता मग हे दोघं कसे काय भेटले असतील? या लोकांनी फोनवरती बोलूनच भेटायचं ठरवलं असेल ना. असंच रस्त्याने चालता चालता भेट तर होणार नाही, कारण साबजी राहायचे पडग्याला आणि मॅडम राहत होत्या बोईसरमध्ये. साबजी बोलले की घरातून काही प्रॉब्लेम नव्हता, आईने तर वालाची भाजी खायला घालूनच हिला पसंत केली होती. याचाच अर्थ साबजींनी आधीपासूनच लेझी फुडीची आवड निवड विचारून घेतली होती. त्यानंतरच सासूबाईंनी वालाची भाजी केली होती घरी. मंदिता बोलली की मी खूप संस्कारी होती. मी साबजींना बोलली की जर घरच्यांनी होकार दिला आणि आपली पत्रिका जर जुळली तरच मी लग्न करणार, नाहीतर नाही. पण लेझी फुडी मॅडम, तुम्ही तर पकाव टॉक्स मध्ये बोलल्या होत्या की 12 वर्षाच्या असताना तुम्ही कोणासोबत तरी पळून गेल्या होत्या. त्याबद्दल तुम्ही आता काही सांगितलंच नाही की 12 वर्षाच्या असताना कोणासोबत पळून गेल्या होत्या. त्यावेळी तुम्ही पत्रिका जुळते की नाही पाहिलं नव्हतं का? असो, त्यानंतर मंडळी लेझी फुडीची आणि साबजींची पत्रिका घरच्यांनी जुळवली आणि पत्रिका मॅच झाल्यावर घरच्यांना घाई झाली होती. लेझी फुडी बोलली की घरचे बोलत होते की यांचं लगेच लग्न लावून टाका. अहो लेझी फुडी मॅडम, बरोबरच आहे ना, परत तुम्ही पळून बिळून गेल्यात तर कोणासोबत, म्हणून त्यांनी लगेच घाई करून तुमचं लग्न लावून टाकलं साबजींबरोबर. पण लेझी फुडी मॅडम, या घाईमध्ये तुम्ही एक गोष्ट तर विसरून गेल्या. पकाव टॉक्स मध्ये तुम्ही बोलल्या होत्या की तुमचा लग्नाच्या अगोदर जॉब गेला होता आणि साबजी आणि तुम्ही स्टेशनवर बसून जाम खात होते आणि लग्ना अगोदर कुठे कुठे फिरत होत्या ते पण तुम्ही सांगितलं नाही यावेळी. त्यानंतर मंडळी, साबजी आणि मंदिताचं लग्न झालं आणि मंदिता बोलली की खाटीक सोबत तिचं खूप छान जमलं. घरात तो सगळ्यात रागीट स्वभावाचा, पण तिच्यासोबत त्याचं खूप छान जमलं. अहो मॅडम, तुमचं त्या खाटीक सोबत जमणारच ना, तो पण खादाड आणि तुम्ही पण खादाड, मग 2 खादाडांची खादाडी सुरू झाली. मग मंडळी, मंदिताची मावशी, काका, सासूबाई आणि जावबाई आल्या फ्रेम मध्ये. मंदिता बोलली की सासूबाई ना माझ्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतात, काय आहे ना मी गोष्टी विसरते. अहो लेझी फुडी मॅडम, तुमच्या सासूबाईंना माहिती आहे ना की तुम्ही पहिल्यापासूनच ढ आहात, म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी तुमच्या मागे लागून लागून करून घ्याव्या लागतात. मंडळी, ती फुक्कट्टावाली पण ना काय फुकून आली होती काय माहिती. ती लेझी फुडीला विचारते तर काय, ह्याच ना त्या ज्यांनी तुम्हाला वालाची भाजी खायला घालून विचारलं होतं की आमचा ठोंब्या कसा वाटतो तुम्हाला. अगं बाई, त्या मंदिता बरोबर राहून तू पण आता गोष्टी विसरायला लागली आहेस का? त्या मंदिताने ओळख करून दिली ना की या माझ्या सासूबाई, तू काय परत तेच विचारतेस? ह्याच ना, म्हणून सुरुवातीला तर बोललीस तू रोज बघतेस मंदिताचे व्हिडिओ, मग तुला माहिती नाही का की त्या तिच्या सासूबाई आहेत त्या. मग मंडळी, मावशी आणि काकांना फुक्कट्टावालीने विचारलं की बंजिता कशी होती लहानपणी, तर मावशी बोलल्या की खूप साधी होती. अहो मावशी, हो, तुमची बंजिता खूप साधी होती हो. 12 वर्षाची असतानाच म्हणून ती घरातून पळून गेली होती. आणि काका बोलले की अभ्यासामध्ये तर ती एकदम ढ होती. आम्हाला सतत काळजी वाटायची तिची की कसं होणार आहे तिचं. पण तिच्या बोलबच्चनपणामुळे आली बाबा एकदाची पुढे. मला तर हा इंटरव्ह्यू पूर्णपणे स्क्रिप्टेड वाटत होता. काय मंडळी, तुम्हाला देखील असंच वाटलं का
की तो इंटरव्ह्यू स्क्रिप्टेड होता मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.